महत्वाची बातमी, पुण्यामध्ये भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर परवानगीशिवाय शिरोळेंनी फोटो लावला असा महिलांचा आरोप आहे। सिद्धार्थ शिरोळेंनी शिवाजीनगर परिसरामध्ये लाडकी बहीण योजनेचे बॅनर लावलेले होते। शटरस्टॉक वेबसाईटवरून महिलांचे फोटो घेण्यात आले असं सिद्धार्थ शिरोळे यांचं म्हणणं आहे। महिलांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं शिरोळे यांनी म्हटलंय। काय सांगाल तुम्ही, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात एक तक्रार दिलेली, नक्की तक्रार काय दिलेली? लाडकी बहीण योजनेची तक्रार दिलेली आहे। आम्हाला त्या बाबतीत काहीच माहिती नाहीये। विनाकारण आमचा फोटो टाकला, आमच्या घरात वाद होतात आणि सगळे मित्र त्यांना विचारतात की तुम्ही किती पैसे घेतले। माझा आणि माझ्या आत्याचा फोटो टाकलेला आहे, त्यावर किती पैसे घेतले असं विचारलं तर ते म्हणले आम्हाला काहीच माहिती नाही याबाबत। आम्ही तक्रार दिलेली आहे, आम्हाला माहित नसल्यामुळे आम्ही जावायला आमच्या विचारलं की आमच्या दोघीचे फोटो कस काय इथं लावलेत। मग आम्ही तर काही केलेलं नाही, आम्ही ते योजनाचे काही दिलेलं नाही, फॉर्म भरलेला नाही आणि आमच्या फोटो इथं आल्यात कशा? आम्ही त्यांचे काही पैसे घेतले नाहीत, कशात आम्ही तीन आहोत। तुम्ही सरकारने जे योजना काढलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तुम्ही एकीकडे महिलांना बहीण म्हणून संबोध करताय आणि दुसरीकडे त्याच बहिणीला तुम्ही अंधारात ठेवून त्यांचे पर्सनल फोटो तुम्ही होल्डिंगवर लावताय। या संदर्भात जो आहे तो आम्हाला न्याय मिळावा ही मागणी जी आहे त्या कुटुंबियाकडून करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळते। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। जेव्हा आपण एखादी जाहिरात करतो त्यावेळेला आपण कुठल्या ते एजन्सीला त्याचं डिझाईन करायला सांगतो। ज्या एजन्सीला आपण सांगितलं की बाबा याची डिझाईन करा, त्यांनी रितसर हा जो फोटोग्राफ आहे तो shutterstock.com वर अवेलेबल आहे। ज्या फोटोग्राफरनी हा फोटो काढला हा 2016चा फोटो आहे। त्या 2016चा फोटो हा त्यांनी घेतला, रितसर त्याचे पैसे भरले आणि हा फोटो लिगली त्यांनी shutterstock.com वरनं घेतला आणि त्याची जाहिरात केली। त्यामुळे समजा अगदीच तरी त्यांच्या भावना दुखावल्या असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो।